तर आता बरोबर 6 वाजता आम्ही पोचलो आहे वेरावलला. तर इकडून बघू आता बाहेरून ऑटो वगैरे काय भेटते. तर ही अशी ट्रेन होती. आता बाहेर आलो वेरावलला. तर बाहेर जाऊन ऑटो वगैरे काहीतरी बघतो काय भेटते काय. वेरावल रेल्वे स्टेशन. तर आता रूम घ्यायला आलेलो. ही स्टेशनच्या समोरच आहे, बाहेर स्टेशन आहे. 800 रुपयाला रूम आहे. ठीक आहे. आणि समोर डॉम पण आहे. आणि ते बोलले तिकडे लोक चांगली नाही आहेत, जे त्यांच्या फायद्यासाठी पण बोलले असतील. पण ठीक आहे, रूम तरी ठीक आहे. तर आता मस्त तयारी वगैरे करून निघालो सोमनाथच्या दर्शनासाठी. हे बघा, हे हॉटेल होतं असं. आणि ती रूम आहे आमची 101 ती. तर आता निघालो आहे दर्शनासाठी. इकडून ऑटोने 10 मिनटं लागतील. आणि मग अशी येताना विचारलं तर 30 रुपये शेअरिंग बोलले. तर बघू आता किती वेळ लागेल. 10-15 मिनटं लागतील. मग दर्शन घेऊन बाकीचं जो पूर्ण दिवसाचा प्लॅन असेल तो बघा. तर आता ऑटो पकडली आणि हे बघा 30 रुपये शेअरिंग. इकडून सोमनाथ मंदिर स्टेशनच्या समोरूनच भेटेल. वेरावल स्टेशनच्या समोरून ऑटो इझिली भेटेल. तर आता चाललो आहे दर्शनासाठी. किती गर्दी असेल काहीच नाही माहिती, कारण आता 8:15 वाजले आणि आम्हाला बाकी पण प्लेसेस कवर करायचे आहेत. तर बघू दर्शनासाठी किती वेळ लागतो आहे. तर ऑटोकडून तुम्ही हे 500 रुपये की 7-8 प्लेस आहेत काहीतरी, तर ते पण फिरू शकतो आपण. 500 रुपये ऑटोचे आणि ह्या एवढ्या सगळ्या प्लेसेस कवर करतील. 7-8 प्लेसेस आहेत. आणि हे 100 किलोमीटरवर आहे. गिरिशासन वगैरे आहे ते. हे सगळं होड्या वगैरे भरपूर मोठ्या होड्या आहेत इकडे. बघा, यहाँ पे बनाते है क्या ये? बंदर है क्या? हे बाहेर वेरावल बंदर आहे. बघू शकतो आपण किती होड्या आहेत बाहेर. पूर्ण हे होड्यानेच भरलेले आहे. बघू शकतो आपण. बंदर, वेरावल बंदर. हे बघा, ऑटो तुम्हाला इकडे सोडेल आणि इकडून एंट्रन्स आहे. इकडून आतमध्ये जायचं आणि तिकडे मंदिर आहे. बघू शकतो ते बघा, कळस दिसतोय मंदिराचा. तर मोबाईल वगैरे इकडे सगळं जमा करावं लागेल तिकडे. हे बघा, इकडे मोबाईल वगैरे जमा करून आत जावं लागेल. तर आता दर्शन करून झालं आहे आणि आता खाली निघालो आहे बीचच्या इकडे. खूप भारी वातावरण इकडे. हे बघा, बघू शकतो आपण. आणि ते मगाचं ते मंदिर नव्हतं, तर हे मंदिर आहे. आणि तिकडे दुसरीकडे आहे ते जुनं सोमनाथ मंदिर एक आहे, जे अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेलं, स्थापना केलेली त्याची. आणि इकडे मोबाईल जमा वगैरे करावा लागतो. आणि खालून रोड आहे बीचच्या इकडे जायला. आणि आतमध्ये मोबाईल वगैरे काहीच अलाउड नाही, पण फोटोग्राफर आहेत. तर एक फोटोग्राफरसाठी बिझनेस आहे तो. तर 100 रुपयामध्ये एक कॉफी देतात. आणि PDF पण तुम्ही करून घेऊ शकता. PDFचे पैसे पण घेतात ते एक्स्ट्रा. एका PDFचे 50 रुपये घेतात. तर आता चाललो आहे मी इकडून खालून बीचच्या इकडे. मोबाईल वगैरे घेतला, पर्स वगैरे जी जमा केलेली तिकडे. मेन सोमनाथ मंदिरच्या बाजूला जे जुना सोमनाथ मंदिर आहे, जे मगाशी बोललो अहिल्यादेवी होळकर यांनी स्थापना केलेली याची. तर तिकडे चाललो आहे. इकडे चप्पल वगैरे बाहेर काढून थोडी शॉपिंग वगैरे केली मी. चाललो आहे आता आतमध्ये. समोरच लक्ष्मीनारायण मंदिर पण आहे. आतून खूप भारी आहे. जाऊन आलो आम्ही आता. आणि आता बीचला चाललो आहे. इकडे थोडे फोटो वगैरे काढू आणि नंतर पुढच्या प्लेससाठी. अजून कोणती डिसाईड नाही झाली, बघू. चाललो आहे आता बीचला इकडून. तर बीचला जायला ही 5 रुपयाची तिकीट आहे एंट्री. आणि तुम्ही सायकलिंग करत असाल तर 20 रुपये चार्ज आहेत. आणि कपल सायकलिंग पण आहे, त्याचे 40 रुपये. हे समोर बीच आहे, आपण बघू शकतो. आणि 5 रुपये तिकीट.
तर मंदिराच्या समोर तुम्हाला भरपूर खायचे ऑप्शन दिसतील आहे बघा. आणि रेट पण चांगले आहेत. पावभाजी 60 रुपये वगैरे, बटर पावभाजी 70, इडली सांबार वगैरे. तर खायला पण एवढा काही खर्च नाही होत. इकडे अहमदाबादला लय महाग होतं. तर आता आमचं हे फिरून झालं. तर इकडून आम्ही जे नेक्स्ट प्लेस आहे त्यातून डिसाईड नाही, बघू इकडून त्या जवळ आहे ते सूर्य मंदिर आहे का इकडे, सन टेम्पल, तिकडे जायचा विचार आहे. तर आता पावभाजी वगैरे काहीतरी नाश्ता करणार आहे आणि इकडून निघणार आहे बघा. तर ही पावभाजीची ऑर्डर आलेली आहे. ठीकठाक आहे, अजून टेस्टर गेली नाही. नाश्ता वगैरे करून झाला आहे आणि मी निघालो आहे सूर्य टेम्पलला. सन टेम्पल जे आहे ते इकडून 15 मिनटं वॉकिंग डिस्टन्स आहे. तर ऑटोची तर काही जरूरत नाही. हा रोड आहे बरोबर, मागे जे मंदिर होतं त्याच्या समोरूनच रोड चालू होता. हा जो मागे रोड आहे तिथूनच स्ट्रेट रोड आहे मंदिराच्या बाजूने. सन टेम्पल, सोमनाथ टेम्पलपासून 5-10 मिनटानंतर राम मंदिर आहे. भरपूर मोठं आहे आतमध्ये बघा, आणि ते पण समुद्राच्या बाहेरच आहे. तर हे मंदिर आहे आणि आता आरती चालू होते आत. राम मंदिर. तर तुम्ही इकडे मंदिरामध्ये आलात तर इकडे तुम्हाला पास पण भेटेल, जेवणाचा पास. आणि ते निःशुल्क जेवण आहे, म्हणजे फ्रीमध्ये जेवण आहे ते. त्याचे काही चार्जेस वगैरे नाही आहे, पण तुम्ही स्वतःच्या स्वइच्छेने पैसे टाकू शकता, ते काय असतील ते. तर मी इथं पास घेतला आहे आणि चाललो आहे आता खाली. इकडे पास घ्यायचा आणि खाली जेवायला जायचं. तर मी स्वच्छेने टाकले फंडपेटीमध्ये 50 रुपये. जाऊ दे, असं पण बाहेर आपले जेवायला गेलेच असते पैसे. तर आता चाललो आहे पास घेऊन जेवायला. मंदिरच्या बरोबर ह्या साईडने जायचं. तर हे बघा, मंदिराच्या ह्या साईडला इकडून खाली आलात की जेवणाचं कॅन्टीन टाईप आहे. तिकडे तुम्हाला हे निःशुल्क जेवण भेटेल. तर हे असं जेवण भेटेल इकडे फ्रीमध्ये. तर आता जेवून झालं आणि निघालो मी सन टेम्पलकडे, सूर्य मंदिर. जेवण ठीकठाक होतं, आपण वाईट पण नाही बोलू शकत कारण ते निःशुल्क होतं. जेव्हा आपण पैसे देऊन जेवू त्या टाईमला पण किंमत करू शकतो, चांगलं होतं वाईट नव्हतं वगैरे असं. तर ठीकठाक होतं जेवण. झालं जेवण. आता चाललो आहे सूर्य मंदिरात. तर भेटतो तिकडे. तर हा आहे तो त्रिवेणी संगम आहे आणि त्याच्या अपोजिटला सूर्य मंदिर. ते बघा इकडून, हा इकडून दिसणार थोडंफार, ते बघा वर दिसते इथे. त्याला जायला इकडून रोड आहे आणि समोर बीच आहे, ते क्रॉस करावं लागेल तिकडून त्रिवेणी संगमच्या रोडने, मग बीचला पोचू. आता चाललो आहे आधी सूर्य मंदिरचं दर्शन घ्यायला, नंतर त्रिवेणी संगमला जाऊ आणि नंतर हॉटेलवर. नाही तर अजून कोणती प्लेस राहिली असेल तर तिकडे जाऊन येऊ. आता वाजलं 1, जेवण पण झालं, नाश्ता पण सकाळी झाला. आता काही खायची तर गरज नाही. तर निघालो आहे आता त्रिवेणी संगम, सॉरी आपलं हे सूर्य मंदिरला. तर हे सूर्य मंदिर आहे. तर हे मॉन्युमेंट बघून तुम्ही ओळखू शकता की किती जुनं मंदिर असेल हे सूर्य मंदिर. हे बघा खूप जुनं वाटतं. आणि मंदिरच्याच खाली हे सूर्यकुंड पण आहे. हे बघा. तर आलात सोमनाथला तर इकडे नक्की भेट द्या या मंदिराला. खूप जुनं मंदिर आहे. आणि मंदिराच्या हा समोरून जाणारा रस्ता पांडव गुफेकडे जातो. हे बघा, इकडून खाली जावं लागेल. तर ही बघा, ही अशी काही आहे पांडवकालीन गुफा. तर आता त्रिवेणी संगमला आलो आहे बघा. हा समोर आहे तो त्रिवेणी संगम आहे. तिकडे चाललो आहे आता आतमध्ये. आता ही लास्ट प्लेस आहे. मग इकडून हॉटेलवर जाऊ, थोडा आराम करेन आणि रात्री निघेन द्वारका आणि नागेश्वरसाठी. एंट्री इकडून एंट्री आहे बेबी. तर हा असा काहीसा त्रिवेणी संगम आहे इकडे. हे बघा. तर वेरावल स्टेशनपासून तुम्हाला शेअरिंग ऑटो मिळून जाईल 20-20 रुपये. येताना मी 30 दिलेले शेअरिंगचे, आता 20ने. हे बघा शेअर ऑटो आहे, 20 रुपये ठीक आहेत. स्टेशनच्या बरोबर तुम्हाला समोरूनच भेटेल. हे बघा स्टेशनच्या समोरच आहे ते हॉटेल आहे, हे साई हॉटेल रेस्टॉरंट. तेवर आहे ते गेस्ट हाऊस श्री साई, तर तिकडे रूम घेतली. तर हे हॉटेल आहे जे सकाळी मी दाखवायला विसरलो असेल. तर हे बघा ज्याचा रेट आहे 800 रुपये पूर्ण दिवसाचे. हे बघा बाथरूम वगैरे पण क्लीन आहे. तर ठीकठाक होते कारण डॉर्मेटरी समरस डॉर्मेटरी पण नाही त्यांची, डॉम आहे ती. हे बघा डॉर्मेटरी, त्याची 300 रुपये आहेत. तर आलो आहे आता रूमवर, थोडा आराम वगैरे करेन. लवकर फिरून झालं, 2 वाजलेच, 2:30 वाजले. तर थोडा वेळ झोपेन. तर इकडे सकाळी कपडे वाळत टाकलेले मी
आणि पाऊस चालू झाला तर वाळे पण नाही ते काय ओलेच आहेत. पूर्ण पाऊस पडला तर त्या खाली पंख्याखाली थोडे वाळत टाकतो. पाऊस आताच चालू झाला, सकाळपासून नव्हता म्हणून कपडे वाळत टाकून गेलेलो. हे वेगळं समोरच स्टेशन आहे आणि हे हॉटेल आहे. तर कधी आलात तर नक्की कॉन्टॅक्ट करा यांना, चांगलं हॉटेल आहे. तर आता रेडी वगैरे झालो आहे आणि चाललो लाईट शोसाठी जाणार होतो. पण हे काका बोलले की पावसात लाईट शो बंद असतो आणि जेव्हा मला ऑटोवाला तर बोलवलं चालू असतो. मी काल पण बोललेले की ऑटोवाल्यांवर कधी भरोसा ठेवू नये. ते तिकडे नेण्यासाठी तुम्हाला काय पण बोलतील, त्यांना का त्यांच्या भाड्याशी मतलब आहे. तर आता बघू, नाही तर बीचला जाऊन येईन, थोडा बीच फिरून येईन, कारण रात्री 11ची ट्रेन आहे. आणि इकडे थांबून तरी काय करणार तोपर्यंत रूमवर. ते समोरच वेरावल स्टेशन आहे आणि याच्या समोरच हे हॉटेल आहे, बघू शकता तुम्ही. तर चाललो आहे तो ऑटो करून परत सोमनाथच्या इकडे. तर बघू शकतो आपण इकडे ऑटोमध्ये किती जण बसतो, 1 2 3 4 आणि इकडे पण 4 जण बसवलं. त्याने पुढे बाजूला 2 जण घेतात, म्हणजे टोटल 12 जण बसतात ऑटोमध्ये. मागे 4, मध्ये 4 आणि पुढे 2, सॉरी 10 जण. ड्रायव्हर पकडून 11. आपल्याकडे मुंबईला मोस्टली 3 लोक बसवतात आणि पुढे जण 2 मिळून 5 जण. तर आज माझं टोटल 3 वेळा दर्शन झालं, कारण मी आता संध्याकाळी परत एकदा मंदिरात आलेलो. पाया पडून बाहेर येऊन बसलेलो तर आरतीचा आवाज आला. तर परत एकदा 3 वेळा, म्हणजे 3ऱ्या वेळा परत एकदा मंदिरात जाऊन आलो. तर आता आरती पण होती संध्याकाळची 7 वाजता, ती पण भेटली. आणि सकाळी एकदा दर्शन घेतलेलं, नंतर परत एकदा दर्शन घेतलं. बघा समोर खूप भारी, काहीच गर्दी नव्हती. तुम्ही याल संध्याकाळचं 5 मिनटात दर्शन होईल तुमचं, एवढी गर्दी खाली होती. तर कधी याल तर संध्याकाळच्या टाईमला तुम्हाला 7ची आरती पण मिळेल. तर इकडं आता जेवायला आलो आहे आणि ही काठियावाडी थाली आहे इकडची स्पेशलवाली. तर ही मागवली एक. इकडचं ऑथेंटिक फूड आहे काठियावाडी थाली. तर हे हॉटेल आहे असं जिकडे जेवायला आलो आहे मी. तर तुम्ही कधी आलात गुजरातला तर इकडे नक्की जेवण ट्राय करा. माधवराय, हे बघा खूप भारी जेवण होतं. 120 रुपये थाली, काठियावाडी थाली, आणि त्या 3 प्रकारच्या भाज्या वगैरे, अनलिमिटेड चपाती, खूप मस्त होतं, आणि दाल राईस. तर चाललो आहे मी रूमवर, बॅग वगैरे घेऊन निघेन ट्रेनसाठी. तर आता चाललो आहे मी स्टेशनला. खूप चांगली रूम होती, कधी इकडे आलात तर नक्की ट्राय करा या हॉटेलला, कारण 800 रुपयाच्या मनाने रूम पण मस्त होती आणि सर्विस पण चांगली होती. तर आता चाललो आहे मी वेरावळ स्टेशनला, जे इकडून आहे आपलं समोरच आहे, स्टेशनच्या बाजूलाच होतं हॉटेल. हे बघा असं हॉटेल आहे. कधी आलात तर नक्की आहे इकडे. तर निघालो आहे आता आम्ही स्टेशन. आता ही तिकीट काढलेली आहे, 140 रुपये तिकीट आहे इकडून द्वारकासाठी. तर इकडून ट्रेन लागणार आहे. ही दुसरी ट्रेन आहे, दुसरी येणार आहे ती 11:05ची ट्रेन आहे, ती तिकडूनच लागणार आहे. तर आता ही ट्रेन आलेली आहे आणि बघा बघू शकतो पूर्ण ही जनरल डब्यासाठी गर्दी आहे मागे. हे बघा भरपूर गर्दी आहे. चढायला भेटलं तरी बस, आणि कुठेतरी जागा भेटली वर वगैरे तरी बस झाली. गर्दी तर भरपूर आहे. तर बसायला तर मला विंडो सीट मिळाली आणि ट्रेन तशी खालीच आहे, बघू शकतो आपण. हे बघा, आणि मी 10वी ट्रेन पकडली म्हणून मला विंडो सीट मिळाली. आणि अशा प्रकारे माझी 10 ज्योतिर्लिंग कंप्लीट झाली. आणि उद्या 9 ज्योतिर्लिंग कंप्लीट झाली. उद्या 10वं नागेश्वर आहे आणि परवा सोमनाथ. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.